सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस आघाडीचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांना ब्रह्ममठ होडगीचे मठाधिपती डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजींनी आशीर्वाद दिल्यानं भाजपची पंचायत झाली। सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपनं गौडगावचे डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांना उमेदवारी दिल्यानंतर हा विषय चर्चेचा झाला। जयसिद्धेश्वरांनी निवडणूक लढवावी की नाही याबाबत बरेच वाद झाले, पण धर्म आणि दंड या नाण्याच्या एकच बाजू आहेत असं सांगत जयसिद्धेश्वर शिवाचार्य निवडणूक प्रचार रणांगणात उतरले, तर विरोधकांनी त्यांचा समाचार घेणं सुरूच ठेवलं। या पार्श्वभूमीवर बुधवारी सकाळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी अक्कलकोट रोडवर असलेल्या होडगी मठाला भेट दिली। त्यानंतर पत्रकारांशी बोलताना शिंदे म्हणाले की निवडणुकीच्या प्रचारादरम्यान प्रत्येक वेळी आपण होडगी मठात येत असतो। तपोरत्नम योगी राजेंद्र शिवाचार्य यांचं 1 वर्षापूर्वी निधन झालं। त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आज मठात आलो। सर्व धर्म समभाव ही काँग्रेसची नीती आहे, ती बळकट करण्यासाठी मठाधीशांचे आशीर्वाद महत्त्वाचे असतात। याच्यापूर्वीचे महाराज राजेंद्र महाराज योगीराज महाराज त्यांचे माझे अतिशय जवळचे संबंध होते। ते लिंगायक्य झाल्यानंतर मी इथं श्रद्धांजली वाहण्याकरता देखील इथं आलो होतो, पण आता ह्या दर निवडणुकीच्या वेळेस मी इथं येत असतो आणि ह्याही वेळेस इथं मी दर्शनाला आलो। नवीन महाराज आमचे डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्यजी त्यांचा आशीर्वाद घेतला आणि गर्भगुडीमध्ये तिथं जाऊन दर्शन घेतलं आणि महाराजांनी आशीर्वाद दिला। एवढंच उमेदवार आता एवढंच मागणार नाही की आपण विजयी हो, सोलापूरच्या सगळ्या लोकांना अशी इच्छा देवाने द्यावं की सर्व धर्म समभाव जिवंत राहावा। यावेळी त्यांच्या समवेत सोलापूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर इरेश स्वामी, काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रकाश वाले मुनाळे उपस्थित होते। परंतु बृहन्मठ होडगीचे मठाधिपती डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजींनी सुशीलकुमार शिंदे यांना आशीर्वाद दिल्यामुळं सर्वांच्याच भुवया उंचावल्या आणि भाजपची खरी पंचायत झाली। हजारो भक्तगण सोलापूर मतदारसंघात आहेत। त्याचप्रमाणे होडगी मठाच्या शिक्षण संस्थांचे कर्मचारी अधिकारी यांची संख्याही हजारोंच्या संख्येत आहे आणि ते सुद्धा सोलापूर मतदारसंघातच राहतात। बृहन्मठ होडगीच्या मठाधिपतींनी सुशीलकुमार शिंदे यांना आशीर्वाद दिल्यामुळे त्यांचे भक्तगण आणि शिक्षण संस्थांमधील अधिकारी कर्मचारी शिक्षक वृंद यांचा पाठिंबा काय राहणार हे जाणकार मतदारच ओळखून घेतील।